तो जो सुळका आहे ना त्याच्या डाव्या बाजूने आपल्याला क्लाइंब करायचं. लोणावळा येथील निसर्गाच्या कुशीत आज पुन्हा एकदा मी स्वतःला आव्हान दिलं. समोर उभा होता एक उंच भक्कम सुळका आणि वर दिसत होतं माझं पुढचं शिखर. दुरून तो फक्त दगड वाटतो, पण जवळ गेल्यावर समजतं तो तुमची हिंमत, तुमचा आत्मविश्वास आणि तुमची जिद्द तपासत असतो. पहिलं पाऊल टाकताच भीती होती, दुसरं पाऊल टाकताच शंका होती, पण तिसऱ्या पावलानंतर सुरू झाली जिद्दीची चढाई. आणि शेवटी तो क्षण आला जेव्हा मी त्या सुळक्याच्या टोकावर उभा राहिलो. प्रत्येक शिखर जिंकल्यानंतर सगळ्यात मोठं आव्हान असतं सुरक्षित खाली उतरणं. एका क्षणाची चूक आणि पाय घसरला, त्या एका सेकंदात सगळं बदललं. मी सुरक्षित खाली आलो का, की हा प्रवास इथेच थांबला? पुढे काय झालं हे जाणून घ्यायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. नमस्कार मित्रांनो, एक्सप्लोर विथ जय गुरुदेव तुमचं परत एकदा स्वागत आहे. आज आमचा तिसरा दिवस आहे आणि आत्ता आपण लोणावळ्यापासनं 35 किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या गुटके गावामध्ये आहोत. तुम्हाला मागे इथे बघा, इथे डोंगर रांगा दिसत आहेत आणि इथे 4 टेंट लागलेले आहेत. आणि आज मी तिसरा दिवस का म्हणतो आहे, कारण पहिले 2 दिवस आम्ही एक सुळका क्लाइंब केलेला आहे आणि तो सुळका जर तुम्हाला बघायचा असेल तर तुम्हाला इथे डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक टाकलेली आहे किंवा वरती पण तुम्हाला इथे दिसते, जेव्हा क्लिक करून तो सुळका कशा पद्धतीने आम्ही क्लाइंब केला तो तुम्ही बघू शकता. आज जो आपण दुसरा सुळका क्लाइंब करणार आहे म्हणून मी हा वेगळा व्हिडिओ बनवत आहे. तुम्ही जर बघाल पहिला, दुसरा, तिसरा, चौथा असे तुम्हाला रांगा दिसतात बघा. त्यातला हा जो सुळका आहे तो आपण 2 दिवसामध्ये क्लाइंब केला, त्याचा व्हिडिओ मी खाली टाकलेला आहे. आता आपल्याला तो जो आहे तिकडचा सुळका पहिला तो क्लाइंब करायचा आहे. तर कशा पद्धतीने आम्ही क्लाइम्बिंग करत आहोत आणि आत्ता आपण आलो आहोत गिरिविराज हायकर्स बरोबर. आणि आत्ता सकाळचे वाजलेले आहेत 7 आणि सुंदर असं आमचं इथे 2 दिवस गेलेले आहेत. ते जर तुम्हाला एन्जॉय करायचे असतील तर परत सांगतो, तो तुम्हाला जो मी व्हिडिओ इथे दिसत आहे तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता. आणि ह्याला पाळण्याचा सुळका म्हणतात, कारण ह्याचा जर बघितला तर पाळण्यासारखा शेप आहे असं म्हणतात. आपल्याकडे किरण काका आहेत, गिरिविराज हायकर्सचे फाउंडर. नमस्कार काका. नमस्कार मित्रा. आपला 2 दिवसाचा सुंदर असा क्लाइम्बिंग झालेला आहे आणि आज आपण कुठला सुळका क्लाइंब करणार आहे आणि काय प्रोग्राम असेल सांगा. आज आपण हा समोर दिसतो 1 नंबरचा सुळका, बरोबर, त्याची डावी फेस करणार आहोत. अच्छा, डावी फेस करणार. आणि उजवी फेस आपण पावसाळी केलेली आहे बरोबर जुलैमध्ये. बरोबर. उजवी फेस जरा जास्त वाटते ना हाईट. उजवी फेस थोडी अवघड पण आहे. आज आपले ज्युनियर क्लाइंबर्स क्लाइम्बिंग करणार आहेत. क्या बात आहे, मस्त. त्यांच्याकडूनच आपल्याला हे करून घ्यायचं. तर त्या दृष्टीने आपण ती फेस घेतोय. तर मंडळी, सुंदर अशी काकांनी माहिती सांगितली आणि तुम्हाला सांगायचं आहे, पहिले 2 दिवस आम्ही 7 जण होतो, पण आता 7चे आता झालेत 11. आणि तुम्हाला जो काकांनी सांगितला तो सुळका आहे पहिला आणि त्याची डावी बाजू, त्याची डावी बाजू तुम्ही बघाल तर ती कमी हाईटची आहे आणि उजवी बाजू बघा जास्त हाईटची आहे. तर डाव्या बाजूची हाईट आपण करणार आहोत, तिकडनं क्लाइंब करणार आहोत आणि सुळक्याच्या वरती सबमिट मारणार आहोत. तर बघूया आता हा क्लाइंब आपला कसा होतो आहे. तुम्हाला सांगायचं, झुमरिंग टेक्निकने आपण चढणार आहोत. म्हणजे पहिले फर्स्ट मॅन सेकंड मॅन जातील. पहिला फर्स्ट मॅन असेल तो रोप टाकत जाईल, सेकंड मॅन त्याला बिले देईल आणि त्याच्यानंतर मग बाकी जण आहेत ते झुमरिंग टेक्निकने वर जाईल. झुमरिंग टेक्निक जर बघायचं असेल तर तुम्हाला आधीच्या व्हिडिओमध्ये मी झुमरिंग टेक्निक दाखवलेली आहे, त्याचा तुम्हाला साईडला व्हिडिओ पण दिसतो आहे. तर ती झुमरिंग टेक्निक कशा पद्धतीने करायची आहे त्याच्या पद्धतीने तुम्हाला चढता येतं. अतिशय सोपी टेक्निक आहे आणि तुम्हाला सगळ्यांना मला सांगायचं आहे, जरी तुम्हाला क्लाइम्बिंग येत नसलं, मी परत एकदा सांगेन, जरी तुम्हाला क्लाइम्बिंग येत नसलं तरी तुम्ही इथे येऊ शकता. कारण तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतात, शिकायला मिळतात. आणि हळू तुम्हाला फक्त वाटतं आहे की मला हे आवडतं, नेचरमध्ये राहायला आवडतं, मला हळू ट्रेक करायला आवडतात, हळू क्लाइम्बिंग शिकायचं आहे, मला कशा पद्धतीने करतात हे लोक ते बघायचं असलं तरी पण तुम्ही येऊ शकता, कारण खूप सुंदररित्या हे लोक करतात.
त्याच्यामुळे मी सगळ्यांना सांगेन, जरी येत नसलं तरी तुम्ही या. हळू 4, 5, 6 वेळा आल्यानंतर तुम्हाला त्याची आवड निर्माण होईल अजून, आणि कशा पद्धतीने करायचं आहे आणि ते समजून सांगतील. आणि खूप जेन्युइन लोक आहेत असं माझं म्हणणं आहे. आणि आता असं काकाने म्हणलं तसं ज्युनियर लोकांना पहिले आज आता ते संधी देणार आहेत तिकडे. त्याच्यामुळे बघूया आपण तो कसा होतो आहे. आता पटापट कपडे पहिले चेंज करतो, फ्रेश होतो, नाश्ता करू, मग आपण निघू. चलो, नाश्त्याची तयारी चालू आहे आणि पोहे बनवतोय. आदित्य पोहे बनवते. आदित्य हातचे आज पोहे खायला मिळणार आहेत मस्तपैकी. कांदा लाल उठतो, जरा परततोय तो. टमाटो इथे रेडी आहे, पोहे भिजून रेडी आहेत. आदित्य फर्स्ट क्लास बनवा पोहे, एकदम आवडले पाहिजे सगळ्यांना. माझ्यावरच पोहे बनवले. आदित्यने सुंदर असे पोहे केलेले आहेत, हे बघा. क्या बात आहे, घेऊन चाललो. मस्त आले आदित्य, व्हेरी गुड. काका आम्ही जाऊन येतो. चलो. तो जो सुळका आहे ना त्याच्या डाव्या बाजूने आपल्याला क्लाइंब करायचं. चलो मित्रांनो, आपण सुळक्यापाशी पोहोचलेलो आहोत. इथे आपल्याला सुळका दिसतोय आणि इथे अमर आणि हितेश दादा आहेत. तर हितेश दादाला आपण विचारूया की कशा पद्धतीने आजचा कार्यक्रम असेल, कशा पद्धतीने त्यांचं प्लॅनिंग आहे. आता इकडे आपल्याला जसं दिसतोय सुळका काल काही जणांनी ऑलरेडी क्लाइंब केला होता. हाईट जरी कमी असली तरी स्किलची फार गरज आहे इकडे आणि टेक्निकची गरज आहे. आपण जसा पहिला टप्पा बघितला, ॲक्च्युली हा पण क्लाइम्बिंगचाच टप्पा आहे आणि याला बऱ्यापैकी स्क्री आहे. तर आम्ही असेच आलो आहोत. तर इथे आता पेग मारून एक लाईन सेव्ह करून घेतोय आणि आमचे सेकंड मॅन आणि बाकीची टीम इथे येईल आणि त्यानंतर इथे पुढचा पेग मारून आम्ही क्लाइम्बिंगला सुरुवात करू. बरोबर आहे. आता सूरज आपला सेकंड मॅन असणार आहे आणि अमर आपला फर्स्ट मॅन आहे आज. आणि ते पुढे जाऊन बघतील त्यांच्या हिशोबाने की कोणता अँकर कुठे सुटेबल आहे आणि कसे मूव मारायचे आणि त्या हिशोबाने ते क्लाइम्बिंग करतील. तर पेग म्हणजे काय की हा दाखवतो बघा. हा जो तुम्हाला दिसतो इथे समोर हा पेग आहे. त्याला असा साईडने हा पूर्ण ठोकला आहे त्याने आतमध्ये. त्याच्यामध्ये आता रोप अडकवून ते खाली सोडतील, म्हणजे बाकी जी टीम येईल त्यांना वरती यायला सोपं पडेल. आपला बेस कॅम्प डावीकडे आहे तिकडे. तिकडनं असं पूर्ण ट्रॅव्हल्स पॅच मारून आपण इकडनं असं वरती आलो आहोत. सगळ्या टीमला आपण इथेच थांबवत आहोत, खाली हळू वरती घेणार आहोत कारण झाडाची सावली पण इथे आहे. पाणी तिथे ठेवलेलं आहे 5 लिटरचं, कारण प्रत्येकडे 1-1 लिटरची बॉटल आपण कॅरी करायला सांगितलेली आहे. मित्रांनो, आता हा क्लाइम्ब चालू करतोय. तर अमर आता प्रार्थना पहिले घेतोय. हे देवा महाराजा, दरवेळेस जसं तू आम्हाला यश देतो तसं यावेळी यश दे आणि ही मोहीम यशस्वी होऊ दे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आता जर तुम्ही बघितलं तर आपल्याकडे वॉकी टॉकी आहे आणि एक वॉकी टॉकी काकांकडे आहे. आणि तुम्हाला इथे दिसत असेल बघा, इथे आपण जे रोपवर तुम्हाला जे जुमारिंग दाखवलं तिकडे जुमारिंग प्रॅक्टिस चालू आहे. त्याच्या बाजूला आपला टेंट आहे. तिकडनं ते काका आपल्याला वॉच ठेवून आहे इकडे समोर आणि वॉकी टॉकीने कंटिन्युअसली आपल्याबरोबर कनेक्टेड आहे. अमर इकडे आता पिटॉन ठोकतोय, तुम्हाला आवाज येत असेल. आता वाजलेत 10:15 आणि 10:15 वाजता अमरचा सबमिट झालेला आहे वरती. अमर वरती गेला आहे आणि आता आपण जाणार आहोत. बाकीची टीम सही खाली आलेली आहे. चला मित्रांनो, आता आपण वर जाऊया. आता आपण जुमारिंग करतच जाणार आहोत. जुमारिंग टेक्निक मी दाखवली आहे तुम्हाला आधी. आता वरती आलो आपण. क्या बात आहे अमर भाऊ, फर्स्ट मॅन.
जबरदस्त. आता हे बघा मी हा इथे सेल्फ टाकला आहे, हा माझ्या हार्नेसला बांधलेला आहे आणि आता मी ही जी जुमार आहे ती काढतोय. ठीक आहे, आणि इकडनं आता मी चालत जाऊ शकतो पुढे. आपल्याबरोबर सूरज आहे. हाय सूरज. हाय. आणि त्याचा मित्र फर्स्ट टाइम आलेला आहे. हाय, तुझं नाव सांग. मी प्रसाद आहे. प्रसाद. फर्स्ट टाइमच आहे. तर पहिला एक्सपिरियन्स सांग कसा आहे, म्हणजे लोकांना कळली पहिल्यांदा आल्यानंतर कसं फील होतं. ठीक आहे, मी पहिल्यांदा दादाने मला प्रॅक्टिस केली होती झाडावर कसे चढायची, तेव्हा जरा एक्सपिरियन्स आला, कॉन्फिडन्स आला की मी वरती येऊ शकतो म्हणून. ओके ठीक आहे, मी चढायला घेतलं होतं तेव्हा अर्ध्यापर्यंत कॉन्फिडन्स आला होता, पण रोप जी माझ्या बॉडीला टच होत होते त्यामुळं मी जास्त कॉन्फिडन्स नव्हता की मी वरती जाईल का नाही. पण ॲट द एंड दादांच्या सहकार्याने मी वरती चढलो. सुपर. मला सगळ्यांना तेच सांगायचं आहे, ते त्यामुळे तुम्ही घाबरू नका. फर्स्ट टाईम जर येणार असाल तर गिरिराज हायकर्सचे सगळे मेंबर्स तुम्हाला सगळे सपोर्ट करतात आणि काही घाबरायची आवश्यकता नाही आहे. सगळी टीम असते आपल्याबरोबर. आणि आत्ता आपण सुळक्यार तुम्ही जर बघितलं किती सुंदर दिसतं बघा. हा आपण सुळक्यार इथे उभा आहे, इथे एंड दिसतोय आपल्याला. आणि हे सगळे लाईनमध्ये जे सुळके आहेत जे आपल्या द्रोणच्या सहाय्याने दिसले होते त्याच्यावरती आपण आहोत. आदित्य वरती आले. आदित्य, व्हेरी गुड. काय सांगशील, कसा आला तुझा एक्सपिरियन्स? मस्त. कालच्यापेक्षा जरा कमी होता, म्हणजे चढण्यासाठी कमी होता, पण मस्त एक्सपिरियन्स होता. नवीन अनुभव मिळत आहेत, छान वाटतं एकदम. घाबरला नाही ना? नाही घाबरलो. नक्की. हां नक्की. बरं, नवीन क्लाइंबर्सला कोणाला जॉईन व्हायचं असेल त्यांच्यासाठी काय सांगशील गिरिराज हायकर्सबद्दल? तर जरूर या, पण तुम्हाला अगदी पहिल्याच दिवशी क्लाइंबलाच यायलाच पाहिजे असं काही नाही. इथे या, बघा कशी तयारी असते, बेस कॅम्प कसा तयार करतात, किचन कोण बघतं, हे सगळं तुम्ही पहिले बघा. परत जेव्हा क्लाइम्बिंग ॲक्च्युअल चालू असतं तेव्हा या. तर मित्रांनो, तुम्हाला तेच सांगायचं आहे. बऱ्याच माझ्या मित्रांना जेव्हा मी सांगितलं की क्लाइम्बिंगला येत आहे का, तर त्यांनी म्हणलं अरे आम्हाला काही येत नाही, आम्ही घाबरतो. मला तुम्हाला सगळ्यांना तेच सांगायचं आहे की पहिले जसं मी या दादाचं सुद्धा आत्ता तुम्हाला दाखवलं की फर्स्ट टाईम आपले जे क्लाइंबर आहेत ते पण आलेले इथे आहेत, ज्यांनी पहिल्यांदा केलेलं आहे आणि आदित्यने आता दुसऱ्यांदा केलेलं आहे. त्याच्यामुळे तुम्ही घाबरू नका, बिंदासपणे या. बाकी सगळं आपण इथे सांभाळून घेऊ. ओके. तर वरती आता सगळे 1 बाय 1 येतील आणि मग ते आल्यानंतर आपण ड्रोनला फ्लाय करू. राजा शिवछत्रपती महाराज की जय. मित्रांनो, सुंदर असे आपल्याला ड्रोन शॉट मिळाले आहेत आणि आपल्याबरोबर नागपूरवरनं आपल्याबरोबर एक मित्र आला आहे, योगेश म्हणून. त्याने आता हा सेकंड सुळका केलेला आहे. योगेश, तुझा एक्सपिरियन्स सांगशील कसा झाला? 3 दिवस आपण इकडे आहोत, त्यातले 2 सुळके आपण केलेत, काय सांगशील? खूप मस्त. मला आता हा पहिला अनुभव आहे की मी असं जंगलामध्ये टेंट लावून राहतोय. मला प्रदीप दादांनी अगोदर सांगितलं की कसं चढायचं आहे. बघा हे सर्व, आता तिचे नाव ना आठवत मला, पुढे बघावं लागणार काय नाव आहे तर. बट मी दादानी सांगितलं ते बरोबर चांगलं केलं आणि मग मी 2 कळस पण चढून घेतलं आणि माझा फर्स्ट टाईम होतं. फर्स्ट टाईम आहे आणि आता सगळ्यांना मला सांगायचं आहे, सुंदररित्या त्याने केलं, म्हणजे फर्स्ट अटेम्प्ट खूपच चांगल्या पद्धतीने केला. आणि अजून एक महत्त्वाचं सगळ्यांना सांगायचं आहे, आजचं आहे 26 जानेवारी. 26 जानेवारीला आम्ही आता सुळक्यावर आहोत. मस्तपैकी आपले भारताचा ध्वज आम्ही फडकवला आहे आणि योगेश दादाचा बड्डे आहे आज. तर आपण सगळ्यांनी मिळून हॅपी बर्थडे करूया. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर योगेश दादा, हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू. कधीपासून तो बोलवता अरे माझा बर्थडे यार, कोण काय व्हिडिओ पण नाही काढत माझा. आपल्याबरोबर आदित्य सुद्धा आहे. आदित्य, काय सांगशील, बोल. आम्ही याला आज बड्डे पण आहे आणि एवढे मस्त सुळके यांनी क्लाइंब केलेत, त्यासाठी आम्ही एक त्याला नाव दिलंय नागपूरचा बाहुबली. योगेशला अनस्टॉपेबल नाव देईल, कारण प्रत्येक गोष्टीमध्ये त्याची ॲक्टिव्हिटी म्हणजे सुपर ॲक्टिव्हिटी आहे. म्हणजे जेवण बनवण्यापासून असेल, त्याचे काल त्याला गावठी चिकन खायचं होतं, गावठी चिकन आणण्यापासून बनवण्यापासून सगळ्या पकडण्यापासून कोंबड्या पकडण्यापासून क्लाइम्ब करण्यापासून, म्हणजे त्याची एनर्जी संपतच नाही मी असं म्हणेन. कारण हिमाचलमध्ये मला चांगला एक्सपिरियन्स, म्हणून मी आमच्याबरोबर 5 जण होते हिमाचलला, पण मी योगेशलाच म्हटलं तू चल, तुला आवडेल ही गोष्ट.
योगेश धन्यवाद यार आल्याबद्दल. अरे तुझं धन्यवाद बाबा, तुझं धन्यवाद. हे मी पहिल्यांदा मी आतापर्यंत व्हिडिओमध्येच बघितलंय की कसं चढतं, मी चढू शकणार की नाही, पण मी आलो फर्स्ट टाइम आणि फर्स्ट टाइमच मला भेटलं की चढायला. मला बस आता नेक्स्ट टाइम तू प्रत्येक आमच्यावर यावं हीच माझी इच्छा आहे. बिलकुल, ठीक आहे? बिलकुल. चलो चलो 100. धन्यवाद. आता आपण खाली इकडनं उतरूया. चलो. प्रत्येक शिखर जिंकल्यानंतर सगळ्यात मोठं आव्हान असतं सुरक्षित खाली उतरणं. एका क्षणाची चूक आणि पाय घसरला, त्या एका सेकंदात सगळं बदललं. एक मिनिट शांत थांबलो, स्वतःच्या मनाला आवरलं आणि परत माझ्या क्लाइम्बिंग रूटच्या जवळ यायचा प्रयत्न करत मी हळूहळू खाली सुखरूप उतरलो. यावरून मला एक समजले, गिर्यारोहणामध्ये मन तर शांत असणं महत्त्वाचं असतंच, व त्याबरोबर आपले शरीर संतुलित असणे हेही खूप महत्त्वाचे असते. तर मित्रांनो, रॅपलिंग करून आता आपण खाली आलो आहोत. वा, या सुक्यावरनं खाली आलो आता. आणि योगेशदा आता पुढे. चलो आता खाली जाऊया आपण. मित्रांनो, खूप जबरदस्त मजा आली. आणि रॅपलिंगच्या वेळेस तुम्हाला दिसलं असेल माझा आउट ऑफ कंट्रोल गेला होता बॉडीचा, आणि त्याच्यामुळे मी रॉकपासून बाजूला गेलो होतो. आणि आता आपण हा सुळका समोर जो दिसतोय तो आपण क्लाइंब केला. आणि आता आपण लागलो आहे परतीच्या प्रवासाला. आणि आम्ही परत आता बेस कॅम्पपाशी जाणार. तिथे आता जेवण करतो, सगळ्यांना भुका लागल्यात. आणि मग त्याच्यानंतर सगळं पॅक करतो आणि निघतो रिटर्न. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना सांगायचं आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांना नक्की 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 पाठवा. कारण प्रत्येक व्हिडिओमागे यूट्यूबरची खूप मेहनत असते. आणि मी तुम्हाला असे वेगवेगळे नवीन प्लेसेस, त्यामध्ये ट्रेकिंग असतील, मंदिरं असतील, गडकिल्ले असतील किंवा हिडन प्लेसेस असतील, ते मी तुम्हाला सगळे दाखवेन. असं सांगायचं आहे की अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत करू एकमेकांना बाय बाय.